चला तर मंडळी, आज बनवूयात शेंगदाण्याचे लाडू। शेंगदाण्याचे लाडू आहेत ना, सगळ्या लाडूंच्या रेसिपीमध्ये सगळ्यात सोपे लाडू आहेत आणि हे पौष्टिक तर भरपूरच असतात। हे उपवासाला सुद्धा चालतात किंवा लहान मुलांना तुम्ही लहान भुकेसाठी किंवा टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा लाडू लहान मुलांना देऊ शकता। आणि हा लाडू बनवताना आहे ना, आपण ह्याच्यामध्ये साखरेचा उपयोग तर करणारच नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाक सुद्धा आपल्याला बनवायचा नाही आहे। अतिशय सोपी हे लाडू आहेत। चला तर पटापट हे एवढे पौष्टिक लाडू कसे बनवायचे आपण ते बघूयात। तर शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी आहे ना, इथे मी 1 वाटीभर एवढे शेंगदाणे घेतलेत। तर हे शेंगदाणे आहे ना, मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे। आता शेंगदाणे भाजण्यामध्ये काय अवघड आहे म्हणाल तर अवघड असं नाही, पण हे शेंगदाणे आहे ना, जर व्यवस्थित भाजले गेले नाही तर आपले लाडूंचा थोडा स्वाद येत नाही। त्यासाठी आहे ना, एकदम मीडियम आचेवर हे शेंगदाणे छान असे बघा, असे साल तडकेपर्यंत, आणि जर आपण बोटांनी अशी साल काढून बघितली तर अलगद त्याची साल निघायला पाहिजे। एवढ्या अशा परफेक्ट प्रमाणामध्ये हे शेंगदाणे आपले भाजले गेले पाहिजे। सगळे भाजलेले शेंगदाणे मी एका परातीमध्ये इथे काढून घेतले। आता हे जे पावभाजी स्मॅशर असतं ना, ह्याने हे शेंगदाणे असे स्मॅश केल्यासारखे करायचे, म्हणजे ह्याच्या वरचे जे साल असतात त्या अलगद निघून जातात, म्हणजे आपल्याला साल काढायला मदत होतात। गरम शेंगदाणे असते त्यामुळे पटापट ह्या पावभाजी स्मॅशरने आपलं काम होऊन जाते। आता इथे बघा, सगळे साल काढली होती मी। आता क्लीन एकदम साली मी शेंगदाण्याचे काढणारच नाही आहे, त्यामध्ये थोडं सालीसुद्धा राहू देणार आहे। त्याचासुद्धा स्वाद मला आवडतो म्हणून। तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही ह्याच्या क्लीन साली काढू शकता। त्यानंतर बघा, असा हा झारा आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतो। ह्या झारामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि त्यांनी असे चाळून घ्यायचे, म्हणजे सगळे साल त्याची खाली निघतात आणि दाणे वरती राहतात। आता जे सगळे साली काढलेले शेंगदाणे आहेत ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे। तर इथे बघा, मी ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते ना, ती वाटी थोडी आकाराने मोठी होती आणि गूळ घेतला आहे, ती वाटी थोडी आकाराने लहान आहे। तर 1 वाटी बारीक चिरलेला गूळ ह्याच्यामध्ये मी घातला आणि हा मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचा। तर आता हा बारीक करताना एक महत्त्वाची काळजी घेते की मिक्सर आहे ना, आपण चालू बंद करून आहे ना, थोडंसं जास्त वेळ मिक्सरला असं बारीक करायचं। हे मिक्सर गरम होऊ शकतं, त्याच्यामुळे आहे ना थोडंसं चालू बंद करून आहे ना, छान याला एकदम बारीक असं मिक्सरला वाटायचं आहे। त्यानंतर बघा, ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर घातली आणि सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलं आणि बस आता हलक्या हातामध्ये आपण हे लाडू वळून घ्यायचे। तुपाचा हातसुद्धा घ्यायची गरज पडणार नाही, तुम्ही जर व्यवस्थित मिक्सरला बारीक केलं तर। हे बघा, एवढ्या सोप्या पद्धतीने हे मस्त असे सोप्यात सोपे आपले लाडू बांधून तयार होतात। अजिबात तूप जर तुम्हाला खायचं नाही आहे तर तुमच्यासाठी हा लाडू बेस्ट आहे। उपवासाला सुद्धा खा, एरीसुद्धा खा, कारण भरपूर प्रोटीन्स, लोह, आयरनयुक्त हे लाडू आहेत। लाडू वळून झाला की त्याला थोडंसं असा हातामध्ये खेळवायचा, म्हणजे आहे ना, आपल्या हातातल्या उष्णतेमुळे लाडू असा प्लेन होतो। आणि आता आपली जगातले सगळ्यात सोपे असे आणि सगळ्यात पौष्टिक असे शेंगदाणा लाडू तयार आहेत। या पद्धतीने तुम्ही लाडू बनवलेत ना, तर हे लाडू खूप स्वादिष्ट लागतात। याच्यात तुपाचा आपण अजिबात वापर केलेला नाही आहे। हे तोंडाला चिटकतसुद्धा नाही आणि 1 महिनाभर तरी हे जशाला तसे राहतात, अजिबात खराबसुद्धा होत नाहीत। तर या पद्धतीने लाडू एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा नातेवाईकांसोबत शेअरसुद्धा करा। आणि इथे तुम्ही लाडूचं टेक्स्चर बघू शकता, अगदी प्लेन असा हा लाडू बनून तयार आहेत। आणि हा लाडू बघा, इथे एक लाडू तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते, अजिबात हात तोंडाला किंवा टाळ्यालासुद्धा चिटकत नाही हा लाडू। तर या पद्धतीने लाडू एकदा नक्की ट्राय करा। तोपर्यंत बाय, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।